नमस्कार, मी गायत्री कुलकर्णी. पाककलाच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मटार पॅटीज बनवणार आहोत. सध्या भरपूर प्रमाणामध्ये मटार बाजारामध्ये मिळत आहेत, तर या पद्धतीचे मटार पॅटीस एकदा नक्कीच बनवून बघा. चवदार, खमंग आणि झणझणीत असे होतात. चला तर मग याला लागणारं साहित्य बघूयात आणि हे कसे बनवायचे तेही बघूयात. रेसिपीसाठी लागणारं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे. त्याचसोबत चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनला क्लिक करायचं आणि यासारख्याच भरपूर साऱ्या रेसिपी बघायच्या आहेत. सुरुवातीला एक पॅन गरम करायला ठेवायचे. त्याच्यामध्ये एक छोटा चमचा तेल चांगलं गरम करून घ्यायचे. तेलामध्ये एक छोटा चमचा जिरे टाकूयात. जिरे व्यवस्थित तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये एक मोठी वाटी भरून मटार दाणे टाकायचे. अगदी थोड्याशा तेलावरती मटार दाणे व्यवस्थित वाफवून घ्यायचे. रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा, म्हणजे ज्या छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या असतात त्या लक्षात येतात. मटार दाणे व्यवस्थित वाफल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि या गरम पॅनमध्येच 2 हिरव्या मिरच्या, आल्याचे तुकडे आणि 2-4 लसणाच्या पाकळ्या टाकायच्यात. व्यवस्थित गरम कढईमध्ये परतून घ्यायचे. सर्वात शेवटी भरपूर कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर टाकून परत एकत्र करायचे आणि हे मिश्रण सगळं थंड करून घ्यायचे. थंड झालेलं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि त्यामध्ये एक मोठा चमचा चाट मसाला टाकायचा आहे. एक छोटा चमचा धनेपूड, एक छोटा चमचा जिरेपूड, अर्धा छोटा चमचा हिंग, चवीनुसार मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा आहे आणि हे सगळं मिक्सरला लावून अगदी बारीक एकजीव असं करायचं आहे. बारीक केलेलं मिश्रण एका ताटलीमध्ये काढून घेऊयात. एक वाटी मटार दाण्यासाठी आपण 3 मोठे बटाटे उकडून घेतले. उकडताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची, बटाटे फार उकडणार नाहीत याची काळजी घ्या. पातळ सालीचे, पांढऱ्या रंगाचे आणि पिठूळ असे बटाटे घ्यायचे आहेत. उकडलेले बटाटे चांगले थंड करून घ्या आणि नंतरच किसणीने किसून हा किस या मिश्रणामध्ये टाकायचा आहे. ही टीप अगदी छोटीशी वाटत असली तरी खूप महत्त्वाची आहे. जर बटाटा जास्त शिजल्या गेला तर आपले पॅटीस होणारच नाहीत, त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. हे मिश्रण हलक्या हाताने अगदी व्यवस्थित एकत्र करून घेऊयात. बटाटे आणि मटार दाणे व्यवस्थित एकत्र केल्यानंतर याच्यामध्ये एक छोटी वाटी भरून बारीक रवा आणि एक छोटी वाटी भरून कॉर्नफ्लॉवर टाकायचा आहे. शक्यतो बारीकच रवा घ्या. हे सगळं परत एकदा व्यवस्थित एकत्र करून घ्या. बटाटा पिठूळा असला म्हणजे मिश्रण पातळ होत नाही, आपल्याला जसं हवं तसं होतं. पॅटीज बनवण्यासाठी वेगवेगळ्या आकाराचे साचेसुद्धा मिळतात. ते असतील तर ठीक, नसतील तर तुम्ही गोल पॅटीजसुद्धा बनवू शकता. मी येथे गोलच पॅटीज बनवणार आहे. किती लहान मोठे आकाराने पॅटीज बनवायचे त्या हिशोबाने छोटा गोळा घ्यायचा आहे आणि हातावरती थोडंसं तेल लावून गोल असा चप्पट आकार द्यायचा आहे. मी येथे हिरव्या मिरचीचा वापर जरा जास्त प्रमाणात केला आहे, कारण मला झणझणीत बनवायचे होते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. सगळे पॅटीस याच पद्धतीनं बनवून घेऊयात. पॅटीस तयार होईपर्यंत आपण पॅन गरम करायला ठेवलं होतं. पॅन चांगलंच गरम झाले. त्याच्यामध्ये एक छोटा चमचा तेल टाकायचे. तेल गरम झाल्यानंतर याच्यावरती एक एक पॅटीस ठेवून व्यवस्थित शॅलो फ्राय करून घ्यायचे. येथे मी शॅलो फ्राय केलेत. तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता. थोडं थोडं तेल सोडून दोन्हीही बाजूने हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत हे पॅटीस व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. अगदी मंद आचेवरती करायचे आहेत, म्हणजे मग कुरकुरीत होतात आणि आतपर्यंत शिजल्या जातात. हे पॅटीस टोमॅटो सॉस, केचप किंवा हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता. चवीला छान झणझणीत होतात. सगळे पॅटीस याच रंगावरती व्यवस्थित आपण परतून घेतलेत. काढून घेऊयात. सगळे पॅटीस याच पद्धतीनं करून घेऊयात. इतक्या साहित्यामध्ये मी येथे 14 पॅटीस बनवलेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त आकार करू शकता. रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.